नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. काय करते माझी बायको नेल लावल्यानंतर सुद्धा भांडी घासते. ओ माय गॉड भाई, काय बोलायचं. सुधारली रे, सुधारली. त्या व्हिडिओ मध्ये तू बोललास की मी नख लावली म्हणून मी काम करत नाही, दिसेल है ना. हा 2 तास आंघोळ करत होता नटापटा. अरे तेच म्हणून तरी आणून दाखवलं त्यांना की आता नख लावली, छोटी लावलीत ना, म्हणून ही अशी करते, म्हणून ही करते भांडी. नाही तर मागच्या वेळेस सगळी भांडी मी घासलेली. समजलं ना. तर आज तुम्हाला मी सांगितले की मी छोटी लावते, माझ्या नवऱ्याला उगाच त्रास. ओ माय गॉड. म्हणून आज आम्ही काय करणार आहे, आज तुम्हाला दाखवणार आहे की आमचा दिवस कसा जातो नॉर्मली. डे इन आवर ब्लॉग नाही रे, ब्लॉग इन आवर डे इन आवर ब्लॉग डे. जाऊ दे, सोड. आमचा दिवस एका ब्लॉग मध्ये असं नाव देऊया आम्ही. हा, तर आम्ही आज काय करणार आहे, टाइमपास छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तसं तर पहिलं काम मला करायचं ते देवघर जरा साफ करून घ्यायचं. मग देवघर मी साफ करून घेतो, शिवाय तिकडे भांडी घासते. त्याच्यानंतर हा तू ते गिव्हअवेज दे. हा, ते गिव्हअवे देऊन येतो. हे मंदिर साफ करते. ओके, चालेल. चल मग मी तू देवघर साफ कर. इकडे आम्ही गिव्हअवेज ठेवलेले आहेत. जे गिव्हअवेचे सगळे ऍड्रेस शिवानी मला काढून दिले ते सगळे आम्हाला आता जाऊन द्यायचे. म्हणजे आम्हाला नाही, मला आता जाऊन द्यायचे. आणि जर तुम्हाला पण या गिव्हअवे मध्ये पार्ट करायचा असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघा, कारण की मी एव्हरी मंथ गिव्हअवे करते. आणि असं छान दाखवते तुम्हाला. असे स्किन केअर असतात. ओ शिट, बघितलं हे नीट कर. ज्वेलरी असते ते मी करतो. यावेळेला मी दिवाळी म्हणून पत्ते पण देते. हो, पत्ते पण. दिवाळी पत्ते खेळतात. हो, पण ते दिवाळीपर्यंत पोहोचू दे बाबा. पोचेल. हा, हे नीट बघा, काही पडलं नाही. तर म्हणजे हे आम्ही दाखवायचं तात्पर्य असं की हे आम्ही सगळं असं शिवानी अशी गिव्हअवे करत असते. तर हे पूर्ण असे पॅक बनवून ठेवले प्रत्येक माणसासाठी एक एक. या टाइमला मी आय शॅडो पॅलेट पण ऍड केलेलं आहे. नाईस यार, गुड. थोडीशी दिवाळीची. हा, मग हे सगळं आम्ही असं बनवून ठेवलंय. आता हे मी जातो DTDC ने पाठवून देतो. तोपर्यंत शिवानी देवघर देवघर साफ करण्याची थोडीशी गरज आहे, म्हणून आम्ही देवघर सगळं साफ करून घेतो. हा, म्हणजे तेच आता दिवाळी म्हणून गरज आहे, तर मग तेवढं करून घेतो. आणि मग पुढे भेटूया आम्ही काय काय करतो, तुम्हाला दिसतच राहील लागतो व्हिडिओ मध्ये. चला बाय. आणि भांडी फोडू नको, एवढा राग नाही आला पाहिजे. शिवानी भांडी फोडते का डायरेक्ट. बाहेर जाताना लोक बोलतात की टोकायचं नसतं, पण टोकणं पण कसं आहे बघा माझ्यासाठी, की ही मला एक ग्लास पाणी आणि एक लाडू खाल्ल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाही. कारण आम्ही आता इंटरमिटेंट फास्ट करतोय, तर मग आम्ही संध्याकाळचं नाही जेवत आहे. हा, तेच आम्ही इंटरमिटेंट फास्ट करतो, म्हणून बाहेर जाण्याच्या आधी नेहमीच आहे हे दिवाळी. शिवानी मी दिवाळी बोलणार होतो. शिवानी मला थांबवते, एक ग्लास पाणी देते. तसं ते एक ग्लास पाणी नसतं, एक घोटच पाणी असतं, पण ठीक आहे. अर्धा ग्लास आहे आज थोडा जल ग्रहण करतो, एक लाडू खातो आणि कल्टी मारतो. बाय. लाडू कुठला? हा लाडू तुम्हाला माहितीच आहे, जसं अनिता ताई आम्हाला बनवून देते. हा लाडू सकाळी एक खातो आणि दिवसात आम्ही एकच खातो. म्हणजे आमच्या दिवसभरात सकाळची जी ब्रेकफास्ट आम्ही करत नाही, म्हणून जी एनर्जी असली पाहिजे ती या लाडूनी येते. आता चला, मी माझे गपचूप पार्सल घेतो आणि तुमचं जे ह्या मुलीने गिव्हअवे ठेवलंय ते मी जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मी हसू नको. मजदूर बना के रखा है मजदूर. दारला काय मेमचा पूर्ण पार्सल सगळं करून आलो. त्याच्यानंतर मी विचार केला की एक चहा पितो, तर पार्सलवाल्याच्या बाजूला चहावाला होता. मला लेमन टी प्यायची होती, मला मजा येते लेमन टी प्यायला. तर पार्सलवाल्याच्या बाजूला लेमन टी होती, पण मी जिथे नेहमी पितो तिथे प्यायला आलो. तर नसीब ही जितना भारी आहे अपने भाई का की वो दुकानीच बंद आहे. तर जिथे मिळत होती तिथे पिऊन घ्यायला पाहिजे. तर हे मी आज धडा शिकलो. तुम्हाला भेटते तिकडे पिऊन घ्या गपचूप. असं नका करू की नंतर पितो, मला माझ्या इथे पितो, मी माझ्या इथे मला आवडते तिथे पितो. कधी कधी दुकान बंद असू शकतं आणि तुमचं हे होऊ शकतं. तर प्लीज चला, सगळं पार्सल करून झालेलं आहे. आता घरी जातो, थोडी गाडी साफ करतो आणि मग घरी जातो. बाबा. सो हे झालेलं आहे आणि मंदिर पण छान क्लीन केलं. आणि हा, मला एक गोष्ट सांगायला आवडेल की इथे मी ब्लू का ठेवलंय. सो असं बोलतात की जी साऊथ दिशा आहे तिथे जर तुम्हाला काही करायचं असेल, पेंटिंग वगैरे, तर ते सगळं ऑरेंज किंवा रेड किंवा अशा टोन्समध्ये असलं पाहिजे, बिकॉज ते अग्नी दिशा आहे आणि ही जी दिशा आहे ती वॉटर दिशा आहे. तर मग इकडे आमचा लाल कलर होता, तेच रिझन आहे की आम्ही चेंज केलं आणि म्हणून इथे पण आम्ही असं ब्लूवाला ठेवलंय. मी अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देते, माहिती नाही कितपत बरोबर आहे नाहीये, बट ऐकलंय तर मग दुर्लक्ष नाही करत मी. म्हणून आम्ही सगळं चेंज केलं. इकडचा लाल रंग आणि इथे पण आम्हाला फ्रेम लावायची आहे. 7 घोडे जे पळतात ना त्यांची फ्रेम लावायची, पण ते मला सापडत नाही कारण की रेडी स्टोनमध्ये हवंय मला. सो येस, ऑल डन. हे फूल नेहमी इतकं मोठं येतं की ते गणपतीच्या साईजचंच नसतं, सो आम्ही गणपतीच्या मागे ठेवतो. बट नाव दिस इज डन. आता वेळ आहे ह्यांची. तर आता पाणी पण घालून झालेलं आहे. बट मला सांगायला आवडेल की आय एम सो प्राऊड. हे सगळे जे प्लांट्स आहेत घरातले
घरातले बाहेरचे इकडचे छोटे छोटे या सगळ्यांना आता 1 वर्ष होईल आणि सगळे छान आहेत. जरा पण काही झालेलं नाहीये. म्हणजे प्रॉपर असं आम्हाला वाटलेलं की आम्ही एवढी झाडं घेतलेत, काळजी घेऊ शकू की नाही, बट सगळे छान झालं आणि उलट मोठे मोठे वाढत आहेत. हा तर केवढूसा होता, केवढा मोठा झालाय. सो जास्त काळजी नाही लागत, बट टाइम टू टाइम जेव्हा आपल्याला कळतं, झाडं घेतली की आपल्याला कळतं की त्यांना कधी पाणी हवंय, तेव्हा फक्त पाणी द्यायचं आहे. गुड. आता वेळ आहे थोडेसे मेकअपची, कारण की मला व्हिडिओ बनवायचा आहे. मेकअप झाला, मी विचार केला होता हा आलाच आहे तर आपण जेवून पण मेकअप का केलास तू? तेच जेवून घेऊ, म्हणजे जेवून घ्यायला मेकअप केलास? व्हिडिओ बनवायचे म्हणून. ओके, आता मी तुला दाखवते आम्ही काय. ठेचा, झुणका, पनीरची भाजी, कांदा, सोलकढी, 1 थालीपीठ, आणि मला भाकऱ्या आवडतात म्हणून भाकऱ्या, आणि ह्याला चपाती आवडते म्हणून, पण तरी हा माझी भाकरी खातो. 1 मिनिट इकडे दाखव. माझी चपाती कारण की तू माझी भाकरी घेतलीस का? माझी एक चपाती चपाती म्हणजे 2 कशी काय? एक भाकरी म्हणजे 2 चपात्या. शट अप, चल जेवून घेऊया. चला चला, मस्त मस्त भाई. आणि हे कॉम्बिनेशन जे ना 1 2 3 झुणका भाकरी आणि ठेचा. ठेचा. कपडे का चेंज केलेले आहात? स्टोरी काढायची आम्हाला स्टोरी सो बेसिकली एक व्हिडिओ करायचा, त्याचा सेटअप आम्ही इथे केलाय. इथे मागे स्टिकर लावलेलं आहे. हे खूप सोपं पडतं माहितीये. कुठेही मिळाला विंडोला चिपकवा अँड यू आर डन. येस, पडत नाही, काय नाही, पडू शकतो, पण तुम्ही जर स्टिकर नीट लावला असेल चांगल्या क्वालिटीचा, तर हे नाही पडत. हे बेस्ट आहे. येस, खरंच 100 रुपयाला मिळतं. हे कुठल्याही दुकानात, जिकडे आजूबाजूचे दुकान असेल तिकडनं तुम्हाला मिळून जाईल. आता आमच्या चॅनलची व्हिडिओ बनवून झालेली, आणि इथे बघा शिवानी आता शिवानीच्या चॅनलची व्हिडिओ बनवतीये. त्याच्यात मला नाही घेणार. माझ्या युट्यूब चॅनल साठी करते म्हणून इकडनं कॅमेरा, व्हिडिओ, फोन अशाच्या ऐवजी आता आडवा केलाय, आणि मला नाही घेणार म्हणून. दिवाळीचे कपडे मी काही मागवले, एवढं हेवी आहे हे. शिवानी, तू तुझ्यासाठी परत दिवाळीचे कपडे मागवले? आणि व्हिडिओ साठी करावं लागतं. मग माझं पण चॅनल मी ग्रुप करीन ना ब्रो. मग तू मागव ना ब्रो. हा, काय तोंडबिंड करून बोलते रे? हेवी तुला एकदा बघायचं दे, कॅच पकडशील. हे ना, हे सकाळी उठून डिलिव्हरी याची मी घेतली आहे. मला शिकवतेस तू? तिकडे मी तो बिचारा फोटो काढत होता नेम प्लेटच्या बाजूला, तिकडे मी असं धरून उभा होतो, आणि मला शिकवतेस तू. आता तू कॅच पकड. थांब, आता तू कॅच पकडणार. 1 2. अरे शाबाश यार, शाबाश. एक नंबर. आता सांग, तू एडिटिंग करतोय डे इन आर ब्लॉग, व्हिडिओ इन डे. जाऊ दे, त्यांना माहिती आपल्याला नाही येत बोलता. आपलं ते वालं होतं, ते नाही का इंग्लिश वाले होतात, ते इंग्लिश वाले नाही का, यू बाय जारा यायचे नाही माय यायचे नाही, यू बाय वर्ल्ड. हा, धन 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 धन, यू बाय यायचं नाही, माय बाय जारा. हा, आणि जरा हा हा, हे वाले ती व्हिडिओ तुम्ही बघितले का? मला सांगा एकदा. ती व्हिडिओ मला एवढी आवडते ना. ते पोरं आर्ग्युमेंट त्यांची चालू असते, ग्रुप डिस्कशन टाईप. ते आमचं तसं. पण काय बोलतात, ब्लॉग इन आर डे इन आर ब्लॉग, डे इन आर लाईफ व्लॉग, डे इन आर लाईफ. हा, नशीब. चला चला, आता इथे व्हिडिओ बनवून घे, आणि हा फोन बघा. आता पडताना लाईव्ह बघा पडताना लाईव्ह. तर आता मला सांग, तुला काय काम आहे? अरे यार, खरं मी 1 मिनिट, मी काय बोललो? 2 नंबर बोललो मी बोललो फोकस राहणार आहे. आता मी फोकस माझ्या कामांवर. 2 नंबर कधी बोललो? काय काम आहे आता? मला आता व्हिडिओ एडिट करायची. आता आम्ही व्हिडिओ काढली, ती व्हिडिओ एडिट करणार. कालची व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ एडिट. ब्लॉग एडिट करणार. सगळं मी एडिट करत बसतो. बघताय तुम्ही, ही नुसती बडबड करत असते. चल जा, चल आता, डू नॉट डिस्टर्ब. ओके, बाय. गप बसलोय, बाहेरून आवाज देते आहे का? गप बसलोय शांत. एडिटिंग हा, एडिटिंग वगैरे करून बसलोय, असा आवाज दिलाय रडका. यश इकडे ये ना यश. एडिट करून शांत आता बसलेलो, पडलेलो. हा, बघा आता तुम्हाला मी काय सांगितलं, आता बघा. काय आहे हे काय आहे? सही कपडे घडी, रील झाली, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ झाला ना, कपडे घडी करायचे. अरे मी तिकडे एडिट करत बसलेलो यार. हा, कर ना घडी प्लीज. यार खूप पार्ट दिली यार. हे सगळे. 1 मिनिट, सगळे का ढकलले इकडे? अरे म्हणजे असं नीट घडी करायला येऊ. हा, मला वाटलं मला देते हे सगळं घडी करायला. तू हेल्प कर, भरायला हेल्प कर, फक्त मी
हा ठीक आहे चल. आणि हे एक पिशवी तुम्हाला दिसते, ह्याचं एक काहीतरी आहे ते मी माझ्या चॅनलवर टाकायचा प्लॅन करतोय, तर माझं चॅनल पण नक्की बघा इंस्टाग्रामवर. आता एक व्हिडिओ टाकेन. जास्त मी तिथे कन्सिस्टंट नाहीये, जास्त मी तिकडे कन्सिस्टंट नाहीये, पण मी ही व्हिडिओ तिकडे टाकणार, तर नक्की तिकडे जाऊन बघा. यश मठाधिकारी इंस्टाग्रामवर. वाढ बघतायत ते, महिना झाला काय काय टाकलंय. हा ठीक आहे टाकीन. मला इकडे घडी बिडी करायला लागतं, एडिटिंग करायला लागतं, तुझं चॅनल बघायला लागतं, तर मग त्याच्यात थोडा वेळ जातो माझा. समजलं? बिचारा दमला इनव्हॉइसेस रेज करून करून. सो सगळी ब्रँडची कामं तो करत होता. कोणाची पेमेंट आली आहेत, कोणाची नाही आली आहेत. इथे बसून लॅपटॉपवर इन्व्हॉइस कुठलं झालंय, का सीएला पाठवा, हे करा ते करा, ते सगळं मी करतो. हिला अजून हे नाही माहिती की हिच्या कुठल्या अकाउंट मधनं पेमेंट जातं, कुठल्या अकाउंट मध्ये पेमेंट Seriously? तिला माहिती येते, ते तिला माहिती. जेव्हा तू मी सांग इथे बसलेली असते, माझं त्या कामांमध्ये एवढूसा पण हात नसतो, बट स्टील हा जेव्हा कन्फ्यूज होतो तेव्हा मी ह्याला सॉल्व्ह करते ह्याचे कन्फ्युजन, इथे बसून फक्त ऐकून की काय चाललंय. तेच ऐकून सॉल्व्ह करणं खूपच म्हणजे इझी आहे. कळलं काय ना माहितीये, किती एक मिनिट शहाणे बनू नको. ऐकून सॉल्व्ह करणं काय इझी आहे, कारण त्याच्यात काय माहित नाही आद्यात ना मध्यात. आता मी त्या बाकी सीए सोबत बोलून ही जे सांगते ना, ही हवेत तीर मारते, अशी मग कोणाची बोचर जाऊन लागू शकतो. हवेत तीर कुठेही लागू शकतो. मग तो चांगल्या बरोबर माणसाच्या बोचर किंवा चुकीच्या माणसाच्या बोचर, कोणाच्या बोचर तरी लागणार तो. यश खरं सांग, लास्ट 2 वेळा तुला या कन्फ्युजन मधनं कोणी बाहेर काढलं? तू मला. मी काढलं, बरोबर मी काढलं, संपला विषय. मी ते काम न करता पण मी याला कन्फ्युजन मधून बाहेर काढते आणि बोलतो, आणि इथे बसून मी एडिटिंग करते. आणि मी एडिटिंग करत होतो ते. मी कुठे नाही बोलते, मी सांगते छान दिसतंय. डे इन आवर लाईफ आहे ना, मग त्यांना सगळं. मग असं तुझ्या तोंडात उडी मारू का? सो आता 6 वाजलेत आणि असं अजून दिवस संपलेला नाही आमचा. आता थोडंसं अजून काम बाकी आहे, ब्रँडचं पेमेंट्स वगैरेचं, आणि माझी एडिटिंग भरपूर बाकी आहेत. खूप सारे व्लॉग्स माझ्या चॅनलचे रील्स एडिट करायचे बाकी आहेत. जा ना मी सांगते ना, ते सगळं करून मग आम्ही बघू, थोडं कॉफी पियाला जाऊ. आणि यश, कॉफी पियाच्या ऐवजी आपण प्रोटीन पिऊया ना. प्रोटीन जिमला जाताना आता वेस्ट होणार बाळा, वेस्ट होय का? कॉफी प्यायला तर गपचूप. मला नको यार, रोज रोज काय. मग मी मागवतो माझी घरी. मागवलेली कॉफी पिऊन झालेली आहे, सगळे PDF सगळे बिल्स बनवून झालेले आहेत, त्याच्यानंतर सगळं हे काम करून झालेलं आहे, सगळं जवळजवळ झालेलं आहे. घरी आलोय, शिवानीने पण शिवानीची एडिटिंग करून झाली आहे. आता आम्ही विचार करतोय की हा दिवस इकडेच संपूया, कारण काम करून करून दबलोय मी. तुझं एडिटिंग नाही झालंय मग करत का होती तेव्हापासून? भांडीच घासते का सकाळपासून? एक रील सॉरी 2 रील, एक लॉंग फॉर्मॅट एडिट करायची बाकी आहे. ठीक आहे चल, पण माझे काम बट व्हिडिओ एंड नाही केलं, त्यांना 2 बॉक्सेस दाखवायचे. 2 बॉक्सेस कुठले? एक तुझ्या फ्रेंडनी आपल्याला दिलेलं, आणि एक आता जे न्यू रिसीव्ह झालंय ते. ठीक आहे चला, ते बॉक्सेस दाखवतो. पण आता पुढची माझी कामं झाली, तर मी या सोफ्यावर असा आडवा पडून माझं विश्रांती घेणार आहे. वामकुक्षीची वेळ निघून गेलेली आहे, कारण आता वाजलेत संध्याकाळचे 8. तर आता वामकुक्षी नाही, आता डायरेक्ट झोप रात्रीची होणार, म्हणून आता मी फक्त आडवा पडतोय. आम्ही परत भेटतोय तुम्हाला, परत सेम आउटफिट, सेम एंडिंग, पण दुसऱ्या ब्लॉगची एंडिंग. त्या ब्लॉगची एंडिंग नाही, मला एंड करू. तर काल आम्ही जे करत होतो त्याच्यानंतर आम्हाला अजून कामं आली थोडीशी. मग त्याच्यानंतर माझ्या फ्रेंड्सने कॉल केला, मग तिकडे बोलत बसलो. आणि तुम्हाला दाखवायचं होतं, फ्रेंड्सनी कॉल केला, ते फ्रेंड्स माझे पण आहेत, पण बोलत हे लोक बसले, मला घेतलंच नाही त्यांनी कॉन्व्हर्सेशन मध्ये. तर तो जाब विचारायचा असेल तर खाली कॉमेंट मध्ये विचारा की यशला का नाही घेतलं, कारण की तू नंतर आलेला आहे. हा माझ्या फ्रेंड्स ग्रुप मध्ये आलेला आहे. मग काय झालं? मग तुला. आणि मित्रांनो, मला असं तुम्हाला सांगू इच्छितो की मी मला फिट वाटायला लागलोय थोडा, म्हणजे फिट नाही पण मी थोडा बारीक होतो. तुम्हाला कळणार नाही, मला कळतंय. आणि गाईज, कारण मी माझं पोट दररोज बघतो. आय एम नॉट प्रेग्नेंट. अरे हा, मला मी बारीक व्हायचा प्रयत्न करते आणि मला कॉमेंट देतात की मी प्रेग्नेंट आहे. माझा इन्सल्ट होतोय. तुझा इन्सल्ट नाही होत ते, काय ना, ही कपड्यांची चॉईस इन्सल्ट होतोय. आणि काय झालं, त्या दिवशी मी एक व्हिडिओ इंस्टाग्राम वरती टाकली ज्याच्यामध्ये मी जस्ट जेवली, आणि मला फटाफट व्हिडिओ करायची होती की याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल की आम्ही जेवलो आणि लगेच मी रील करायला घेतली. तर माझं पोट जेवल्यानंतर ब्लोटेड होऊन जातं. तर आणि त्याच्यामध्ये सगळे टाईट कपडे होते, सगळ्यांचे डीएम जायला लागले मला. दीदी गडी न्यूज, दीदी. मित्रांनो, असं काय झालं तर आम्ही पहिले तुम्हाला सांगू, तुमच्या घरी येऊन सांगू पाहिजे, पण नाही असं काही. सो येस, दॅट वॉज ऑल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्ही सांगा आमचा डे इन आवर लाईफ कसा वाटला तुम्हाला.
आणि अजून काही सजेशन असेल तरी पण सांगा. कसं का बोललीस ग? म्हणून मी हळूहळू बोलली. ते इन आर तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सगळ्यांना हॅपी दिवाळी परत Yes, एकदा. परत happy आणि असेच व्हिडिओ आमचे बघत राहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही पण तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका, कारण आम्ही शिद्दतने तुमचे कॉमेंट वाचतो आणि त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. तर थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. आपण असेच भेटूया परत. अजून कुठली व्हिडिओ आम्ही याच्यात एंड नाही करत आहे. हे आउटफिटमध्ये ह्या 2च व्हिडिओ आम्ही एंड करतोय. ह्या 2 म्हणजे कुठले ते तुम्हाला दुसरी व्हिडिओ बघून सांगा, खाली कॉमेंट करा. बाय. ऐक लांबे जरा.